काय काम आहे? ते मी जखमांवर लावायला हळद आणली होती. प्लीज मला इरिटेट करू नकोस. जा इथून, मला नको ते हळद पिळत. हो पण एकदा तरी लावा की हळद. प्लीज लीव मी अलोन. हो पण प्लीज लीव मी अलोन. मामी, 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 जे काय झालं त्यासाठी माझा कंट्रोल नाही राहिला ग स्वतः. मला राग आला होता सगळ्यांचा. खूप राग आला होता मला सगळ्यांचा. पण काही असं घडेल असं मी चुकलो मामी, खरंच चुकलो. हेला आई, आज जे काही झालं त्याबद्दल खूप उशीर झाला अभि. आई का अभि तुला सॉरी म्हणायला आला होता ना, मग तू त्याचं काहीच ऐकून नाही घेतलंस का? असं केलंस आई? माधुरी, मुळात अभिला अशा गोष्टीसाठी माफी मागायला लागावी हेच अपेक्षित नाहीये.
अभिच्या आधी इथे कोणाला तर माहितीये, जय आला होता आणि मी त्याला माफही करून टाकलंय. माधुरी, चूक दोघांची होती ना. जय आता ताईपणाने वागला कारण तो तसाच आहे. त्याच्याकडनं तेच अपेक्षित होतं कारण तो जय आहे. पण म्हणून अभिनी तेच करायचं आणि अभि तेच करणार असेल तर त्याच्यात आणि जयमध्ये फरक काय उरला मग माधुरी? नाही, अभिजित कडून मला ह्या गोष्टीची अपेक्षा नाहीये. त्यांनी शांतपणे घेतलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी टळू शकल्या असत्या. आई, मला कळतंय, पण नेहमी नेहमी अभिनेच का शांत राहायचं? अगं तो कोणी देव किंवा संत नाहीये ग. त्यालाही भावना आहेत ग, टेन्शन्स आहेत, त्रास, दुःख, थकवा, अपेक्षा आहेतच की त्याला. पण तो नेहमी समजूतदारपणे वागतो म्हणून आपण त्याच्याकडूनच अपेक्षा करतो. आणि जो कधीच समजूतदारपणे वागत नाही तो तसाच वागणार म्हणून त्याला सोडून द्यायचं. हे बरोबर आहे? सांग ना मला तू. जाऊ दे, या सगळ्याचा आता विचार करू नकोस. दूध पिऊन घे, ही रात्र जाऊ दे, सगळं ठीक होईल. शमिका, अगं अजून कोणी उठलंही नाहीये घरातलं आणि तू ब्रेकफास्ट बनवायला घेतलास. काय बनवतेस? ओहे, आजीनी स्ट्रिक्ट ट्रेनिंग दिलाय मला, त्याचा फायदा नको का व्हायला? आणि हो, बटाटा पोहे करते, अभिजितला आवडतात ना म्हणून. अगं हो, पण आलीस तरी केव्हा? आणि मला नाही का बोलवायचं? माधुरी, हे बघ, या अवस्थेत तुला झोपेची गरज आहे, जागा करण्याची नाही. आणि असंही काल जे काही आपल्या घरात घडलं त्यामुळे मला असं वाटलं की कोणाला स्वतःहून पुढे येऊन काही काम करण्याची उर्मी उरली नसेल. फक्त पुढे येऊन गोष्टी हातात घ्यायची गरज होती. आपल्या घराची घडी विस्कटू नये म्हणून आले मी. पण काल अभिजित आणि जयमध्ये जे काय झालं त्याने तर. हो ना, म्हणजे त्या दोघांना इतक्या लेवलला जाऊन ऍक्च्युअल मारामारी करताना आम्हीही पहिल्यांदाच पाहिलं. अभि तर कधीच कुणावर हातही उचलत नाही. किती बदलली आहेत ना दोघं. एकमेकांविषयी खूप कडवाटपण आहे मनात आणि त्याचमुळे या घरातलं सगळं वातावरण बदलून गेलंय. नाही ग, काही बदललेलं नाहीये, कुणीही बदललेलं नाही, फक्त परिस्थिती बदलली. तुला एक सांगू, आपल्या या घराच्या हवेतच एक माया आहे. या घराच्या भिंतींना एक आपुलकी आणि एक जिव्हाळा आहे. परिस्थिती बदलली ना, सगळं नीट होईल बघ. बस सगळ्यांना एकत्र आणण्याची आणि एकत्र बांधून ठेवण्याची गरज आहे फक्त. म्हणून सुद्धा मी हा ब्रेकफास्ट करायला घेतला. आणि असंही वाटलं ब्रेकफास्ट करायला सगळे एकत्र बसले की वातावरणातला हा ताणही निवळेल जरासा. शमिका, बरोबर आहे तुझं. सगळ्यांना एकत्र आणण्याची खूप गरज आहे. पण माधुरी, जय आणि अभि एकत्र ब्रेकफास्ट करतील ना? एरवी कठीण होतं, पण आता ते शक्य आहे. आणि साबुदाणा आपल्याला मदत करेल. काय? साबुदाणा? आई, जय, तू पण ये ना ब्रेकफास्ट करायला. सगळेच आहेत, तू पण ये. आणि हे बघ, तुझ्या आवडीचे साबुदाणे वडे केलेत.
लवकर ये, नाहीतर मी आणि मेघना सगळं संपून टाकू. अभि बस ना, खाऊन घे. अभि बस. चंदू, तुझी प्लेट रिकामी का आहे? थांबी वाढते तुला. ए बस खाली, काय वाढू नको. अगं केवढा झालोय मी, पाहिलंच ना. गावी गेलो ना तर आई ओळखणारच नाही मला. अगं आत्या दिवाळीचा फराळ पण अजून पचला नाही मला. जय, पोटभर खाल्लंस ना? माधुरी, थँक्स. आई येतो. अभि 2 मिनिट थांबतोस प्लीज, मी पण येते. हो, सावकाश. अभि, मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. काय झालं? बोल ना. काय नाही, जाऊ दे, नंतर बोल. अगं आत्ता म्हणालीस काहीतरी महत्वाचं बोलायचं आणि एकदम. हो. अरे अभि, लवकर जाऊयात. अरे मला खूप उशीर होतोय. हो, आलोच. नक्की. बाय. बाय. अरे मामा, काय यायचं का आम्ही तुमच्या घरात? अहो या ना. आणि तुमच्या घरात काय? अरे तुमचंच घर आहे. नाही म्हणजे अजून तुझं लग्न व्हायचंय, पण सकाळपासूनच या घरात राबण्यासाठी जी काय आपल्या घरातून निघतेस ते घरी परत येतोच नाहीस तू बाई. खूप सुनं सुनं वाटतं आपलं घर तुझ्या विना. कौतुक करतोय बरं का मी तुझा. वा वा, छान, खूप छान रुळलेली आहेस या घरात. आता आमची पोर मंजू या घरात रुळली तुझ्यासारखी की आमची चिंताच मिटली. ओके नाही? काय लग्नानंतर मी तिला भेटलो नाहीये, म्हटलं आपल्या पोरीला भेटून यावं. कुठे आहे आमची पोर मंजू? कुठं आहे? अरे मंजू बाळा, कशी आहेस ग? बरी आहेस ना सोनिया? इथली आजूबाजूची माणसं सगळी चांगली आहेत ना? सांभाळून घेतात ना तुला? वा, छान, वा. काय जय कसा आहे? बरे आहेत ते. कुठे आहे? कुठे तो? माहित नाही, पण बाहेर जाणार होते. बाबो, बघितलं का? माहित नाही, बाहेर जाणार होते, बरे आहेत ते. अरे वा, भाषा सुधारली. वा, छान, वा. मंजिरी,
तू मामांना घेऊन आत जा, मी चहा आणते. हं? बा या अगं पण नक्की झालं तरी काय? आता काय बाकी राहिलंय काका? लय नुकसानी झाली त्यांच्या बी आयुष्याची आणि माझ्या बी. त्यांच्याच घरातून त्यांना सकलून लावलं तुम्ही. आता राहताय तिथं कसं बसे, पण इथं बी नाही हो सुधरत त्यांना. इथं आम्ही जास्त दिवस राहू असं नाही वाटत मला. कुठं बी राहिलो तरी ते नीट नाही वागणार माझ्याशी, माहितीये मला. कशाला वागतील? समजा चुकीचं घडलंय त्यांच्या बाबतीत. त्यांना कशी आवडणार मी? हे समजा खोट आहे. आमचं लग्न बी खोटेपणानं झालंय. बस काय झालं काय तुला भावने? हा पंचू बाळा, हा अगं मला माहितीये तुला खूप खूप त्रास होतो. मला माहितीये जय कसं आहे. तुला खूप त्रास होतोय ना. होणारच त्रास, होणारच. पण काही दिवस हा त्रास सहन करायचा आपण, सहन करायचा आपण. कारण तू आत्ता त्रास सहन केलास तर पुढे तुझ्या आयुष्याची चांदीच चांदी, नाही का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. आणि जर का कळलं तर मंजू बाळा, अगं असं काय करतेस? हा केवढा आटापिटा करून, खटपटी लटपटी करून हे सगळं आपल्या हातात आलंय ना, आलंय ना आपल्या हातात. तेव्हा कुठे हे आता आपल्याला दिसतंय. तुझ्या त्या जयला अडकवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर तो अडकलाय. आणि आता जर का तो हातातून सटकला तर